रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुका आणि बहुजन मतदार समितीच्या वतीनं या राज्याचे नामदार मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे केलेल्या प्रजासत्ताक दिनाचा अपमान जे वक्तव्य दिलं त्या निषेधार्थ त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि जे आज आंदोलन गोडेमारा आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा नेता म्हणून मला तालुक्याचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो। रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आठवले, महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई आठवले यांच्या वतीनं या मोर्चात सर्व सहभागी झालेल्या महिला आघाडी आणि पुरुष कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। वास्तविक महाराष्ट्र राज्याचा भारत सरकारचा एक प्रोटोकॉल आहे। प्रजासत्ताक दिन असो, 15 ऑगस्ट असो किंवा राष्ट्रीय कोणताही सण असो, त्यावेळेला या प्रोटोकॉल प्रमाणे ज्या महापुरुषांची नावं घ्यावी लागतात। प्रजासत्ताक दिनाचं महत्व आढळलेलं आहे। 1950ला भारतीय राज्यघटनेप्रमाणे या भारत देशाचा राज्यकारभार चालू झाला आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाजन सारखा मंत्री जो RSSचा पदाधिकारी आहे त्याने जाणीवपूर्वक केलेले असं भारतीय जनतेची या देशातल्या मागासवर्गीयांची भावना झालेली आहे। त्यामुळं त्याचा निषेध करणं क्रमप्राप्त आहे। ज्या महिला अधिकारी ड्युटीवर होत्या त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणली, त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं, ही निंदनीय बाब आहे। वास्तविक ज्या भीमाचे लेखी आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ऑन ड्युटी त्यांनी हा विरोध केला। गिरीश महाजनला काय शिक्षा करायची काय नाही यासाठी पुऱ्या महाराष्ट्रभर देशात आंदोलन चालू आहे। आज मालाड तालुक्यात झालं, परवा चारकोप आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे। त्या महिलांना जर उद्या काय कमी जास्त शिक्षा झाली किंवा त्याच्या नोकरीवर काय गदा आली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि यापुढं पोलीस प्रशासन असो किंवा कोणतंही प्रशासन असो, कुठला कार्यक्रम कशासाठी आयोजित केलाय याची शहानिशा करा, कोणतंही कटावट काढू नका। या बाबासाहेबांनी देशाला लोकशाही दिलेली आहे, तुम्हालाही लोकशाहीप्रमाणे नोकऱ्या मिळालेल्या आहेत, त्याचं पालन करा। मग जास्त काय बोलत नाही, बरेच लोक बोललेले आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक पवार, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जिल्हा तालुका सर्व सुनील गंभीरच्या आम्ही पाठीशी आहोत आणि हे महाजनला जर उद्या काही कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र आंदोलन करेल असं आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचा नेता म्हणून अभिनंदन करून विजय सांगतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बात है कि आप सभी तो RTI के और दलित समाज के लोग यहाँ पे नेता मौजूद हैं, क्या मामला है? जो भारत का प्रजासत्ताक दिन था 26 जनवरी 2026 में जो नासिक का पालक मंत्री गिरीश महाजन इन्होंने उधर ध्वजा वंदन करते समय सभी राष्ट्रीय पुरुष है उनका नाम लिया गया और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जो भारत के संविधान निर्माता है ऐसे महान व्यक्ति का नाम उन्होंने जो नहीं लेने का काम किया है उसका निषेध जो हमारी माधवीताई जो वनरक्षक अधिकारी थी, कर्मचारी थी, उन्होंने उनका निषेध किया है और वो निषेध करने के बावजूद ये भारत के अंदर बाबा साहब का नाम लेना मतलब उनको जहर पीना ऐसा हो जाता है। इधर आप देखे होंगे भारत के आजादी के बाद आज तक जो भारत का संविधान 1950 से लागू हुआ, लेकिन आज तक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का नाम लेते हुए इनको शर्म आती है, इनकी क्या हो जाती है वो पता नहीं है। जब बाबा साहब का नाम भारत का संविधान लेते हैं और उस भारत का संविधान का शपथ लेते हैं, मंत्री बनते, आमदार बनते, नगर सेवक बनते हैं और देश का प्रधानमंत्री बनता है, राज्य का मुख्यमंत्री बनता है, लेकिन भारत के संविधान का जो निर्माता है उनका नाम लेने में जो शर्म आती है, ऐसे गिरीश महाजन का हम लोग रिपब्लिकन पार्टी ऑफ मालाड तालुका की ओर से कड़ी निंदा करते हैं। बहुजन पंचायत समिति
जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो निर्माण की थी, और उसका मैं एक विश्वस्त हूँ, इस मलाट का एक सदस्य हूँ। और मैं विश्वस्त होने के कारण, इस विभाग का विभाग प्रमुख होने के कारण, ये आरपीआई और बौद्धजन पंचायत समिति के दोनों के संयुक्त रीते गिरीश महाजन का निषेध मुझे यहाँ पे किया। और माधवी जादव ने जो आवाज उठाया, उनके आवाज को बुलंद आवाज रहनी चाहिए, इसलिए उनको समर्थन देने के लिए ये मोर्चा का आयोजन किया है। इस मोर्चा में सभी मुस्लिम भाई है, जाति से पंडित है, कोई मुस्लिम है, कोई और मराठा है, तेली है, सभी ये तमिल वाले मुस्लिम लोग हैं, बहुजन पंचायत समिति के लोग हैं, हमारे विदर्भ से लोग हैं, सभी जाति धर्म के लोग यहाँ पे मौजूद हो गए। और ये जुटा मारने का काम जो आंदोलन यहाँ पे आयोजित किया है, उसका हम गिरीश महाजन का जाहिर कड़ी निंदा करते हैं, निषेध करते हैं। लेकिन आने वाले 26 जनवरी 2027 में राज्य केंद्र सरकार और मुंबई महानगर पालिका ग्राम पंचायत पंचायत समिति जिला परिषद में आने वाले 2027 में 26 जनवरी के दिन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा को पूजन करते हुए, उनका नाम लेते हुए, उनकी अच्छाई वहाँ पे प्रजासत्ताक दिन में बोलनी चाहिए। और ये नहीं हुआ तो इससे तीव्र तीव्र आंदोलन किया जाएगा, शीघ्र आंदोलन किया जाएगा, चाहे रेल रोकना पड़ेगा, जेल जाना पड़ेगा, तो हम जाएंगे, हम लड़ेंगे, मरेंगे, लेकिन बाबा साहब के लिए कभी किसी के साथ नहीं झुकेंगे। इसलिए गिरीश महाजन को हम निषेध व्यक्त करते हैं, और गिरीश महाजन ने तुरंत अपना इस्तीफा देना चाहिए मंत्री पद का, इस मांग के लिए लेके, और नहीं देते हैं तो आने वाले सरकार में क्या करना है, क्या नहीं करना है, रास्ता रोको करना है, जेल भरो करना है, या रेल रोको करना है, जो पार्टी का आदेश होगा, जो समाज का आदेश होगा, बाबा साहब का अनुयायी का जो आदेश होगा, उसके पास साथ में हम लोग पालन करेंगे। और गिरीश महाजन को घर पे बिठा के हम रहेंगे। इस मांग के लिए हम यहाँ पे मोर्चा दिए, इसी में सभी लोग आए। मैं आप सभी पत्रकारों का विशेष आभार व्यक्त करता हूँ, यहाँ पे आए हुए सभी लोगों का मैं आभार व्यक्त करता हूँ, और गिरीश महाजन का एक निषेध व्यक्त करते। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिंदाबाद, बाबा साहेब जिंदाबाद, जय भीम। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। बाबा साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, बाबा साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुका आणि बहुजन पंचायत समितीच्या वतीनं या राज्याचे नामदार मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे केलेल्या प्रजासत्ताक दिनाचा अपमान जे वक्तव्य दिलं, त्या निषेधार्थ त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि जे आज आंदोलन डोडेमारा आंदोलन केलेलं आहे, त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्राचा नेता म्हणून मला तालुक्याचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो। रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आठवले, महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई आठवले यांच्या वतीनं या मोर्चात सर्व सहभागी झालेल्या महिला आघाडी आणि पुरुष कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। वास्तविक महाराष्ट्र राज्याचा भारत सरकारचा एक प्रोटोकॉल आहे। प्रजासत्ताक दिन असो, 15 ऑगस्ट असो किंवा राष्ट्रीय कोणताही सण असो, त्यावेळेला या प्रोटोकॉल प्रमाणे ज्या महापुरुषांची नावं घ्यावी लागतात। प्रजासत्ताक दिनाचं महत्व आढळलेलं आहे। 1950 ला भारतीय राज्यघटनेप्रमाणे या भारत देशाचा राज्यकारभार चालू झाला आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाजन सारखा मंत्री जो RSSचा पदाधिकारी आहे, त्याने जाणीवपूर्वक केलेले असं भारतीय जनतेची या देशातल्या मागासवर्गीयांची भावना झालेली आहे। त्यामुळं त्याचा निषेध करणं क्रमप्राप्त आहे। ज्या महिला अधिकारी ज्या ड्युटीवर होत्या त्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणली, त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं
ही निंदनीय बाब आहे. वास्तविक या भीमाचे लेखी आहेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ऑन ड्युटी ज्यांनी हा विरोध केला. गिरीश महाजनला काय शिक्षा करायची काय नाही यासाठी पुऱ्या महाराष्ट्रभर देशात आंदोलन चालू आहे. आज मला तालुक्यात झालं, परवा चारकोप आणि बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे. या महिलांना जर उद्या काय कमी जास्त शिक्षा झाली किंवा त्याच्या नोकरीवर काय गदा आली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आणि यापुढं पोलीस प्रशासन असो किंवा कोणतंही प्रशासन असो कुठला कार्यक्रम कशासाठी आयोजित केला याची शहानिशा करा. कोणतंही कटावट काढू नका. या बाबासाहेबांनी देशाला लोकशाही दिलेली आहे. तुम्हालाही लोकशाही प्रमाणे नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्याचं पालन करा. मग जास्त काय आहे बोलत नाही. बरेच लोक बोललेले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब, मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक पवार, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जिल्हा तालुका सर्व सुनील गंभीरच्या आम्ही पाठीशी आहोत. आणि हे महाजनला जर उद्या काही कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र आंदोलन करेल असं आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्राचा नेता म्हणून अभिनंदन करून विजय सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र.